राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा पार पडणार आहे आणि या सभेची तयारी जी आहे आता पूर्ण झाली आहे। मी त्याच सभास्थळावरती आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी एक स्टेजवरती मोठं पोस्टर लावण्यात आलेलं आहे आणि त्या पोस्टरवरती असलेलं की मिशन 48 शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचे, शिवसेनेचे एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यतत्व असं याचं पोस्टर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि या स्टेजवरती जवळपास 50 VIP बसतील असं सुसज्ज जे आहे ते स्टेज उभारण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर दुसरीकडे ह्या ठिकाणी पूर्णतः या मैदानामध्ये जे ते भगवमय वातावरण करण्यात आले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे। मोठमोठाले होल्डिंग्स या मैदानावरती लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर जवळपास 10,000 पेक्षाही जास्त या ठिकाणी खुर्च्या लावण्यात येत आहेत आणि ह्या सभेला जे आहे ते साधारणतः सायंकाळी 4 वाजता सुरुवात होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे माजी पदाधिकारी, त्याचबरोबर महायुतीचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि या सभेच्या दरम्यान जे आहेत ते आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे आणि त्या निकालाकडे आणि या हिंगोलीच्या सभेकडे जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सभेच्या पूर्वी जे आहेत ते खासदार हेमंत पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार याच्यामध्ये शिवराळ भाषेमध्ये शाब्दिक चकमक झाली होती। त्यामुळे आता खासदार हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तार स्टेजवर काय बोलतील ह्याकडेही या हिंगोली जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, आखाडा बाळापूर, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।